नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सांबार बनवणार आहोत। त्यासाठी इथे डांगर भोपळा घेतलेला आहे थोडासा, इथे बघा शेवग्याच्या शेंगा, इथे बटाटा, इथे दुधी भोपळा आणि इथे आहे वांगी। आणि चला तर असं मस्त सांबार बनवायचं आहे आपल्याला। इथे तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे। इथे घेतलेला आहे खूप सारा टोमॅटो, कांदा, आलं लसूण पेस्ट आणि लाल मिरची। चला तर आता आपण बनवण्यासाठी घेऊया। इथे मी मोठा चमचा भरून तेल टाकलेला आहे। चला तर हे चांगलं आपण आता धुवून घेऊया। तोपर्यंत इथे तेल तापलेलं आहे। आता आपण जिरे मोहरीची फोडणी देऊया। जिरे मोहरी तडका झालेला आहे। आता मिरची टाकून देऊया। लगेच कांदा टाकून देऊया। कांदा छान परतून घेऊया। चला तर कांदा छानसा परतलेला आहे। आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकून देऊया आणि लगेचच टोमॅटो टाकून देऊया। हे छानसं आपण चला तर छानसा टोमॅटो परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण टाकूया लाल तिखट, थोडासा घरचा मसाला, हे गरम मसाला आणि हळद। चला तर हे छानसं आपण परतून घेऊया। हे परतल्याच्या नंतर आपण डाळीमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे तिन्ही डाळी धुवून टाकलेल्या आहेत। हे छान आपण 1 मिनिट परतून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या डाळी लवकर शिजतील। 1 मिनिट आपल्याला असं ठेवायचं आहे। चला तर 1 मिनिट झालेला आहे। आता आपण यामध्ये टाकून देऊया आणि सर्व छानसं मिक्स करून घेऊया। चविष्ट सांबार बनवायचं आहे आपल्याला। आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। भरपूर पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपल्या अजून डाळी शिजवायच्या आहेत। चला तर आता आपण झाकण ठेवून देऊया। चांगलं उकळल्याच्या नंतर आपल्याला सांबार पावडर टाकायची आहे। चला तर आपण झाकण ठेवून देऊया। सांबार होतोय तोपर्यंत आपण इडल्या बनवून घेऊया। चला तर असं इडली पात्राला छानसं असं सगळ्या बाजूने ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व भरून घेतलेलं आहे। चला तर आता आपण इडली पात्रात ठेवून देऊया। चला तर इडली पात्रात आपण हे ठेवून दिलेलं आहे। आता झाकण लावून घेऊ। 10 ते 15 मिनिटे ठेवायचं आहे। चला तर आपलं सांबार झालेलं आहे। बघू शकता।
आपल्याला एवढंच पातळ बनवायचं आहे. चला तर आता आपण सांबार पावडर टाकून घेऊया. आणि पुन्हा हलवून 1 मिनिटे ठेवून देऊया. चला तर 1 मिनिट झालं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. बघा झालं आपलं सांबार तयार. चला तर मैत्रिणींनो, कसं वाटलं डोसा, सांबार, बटाट्याची भाजी आणि इडली. चला तर तुम्हाला माझे इडली, डोसा, सांबार आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण असं सांबार, डोसा, चटणी बनवून खा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्त बटाट्याची भाजी